काकू ओ ओ काय? हे कपडे वाळत कुठे घालू? ओ हे काय केलंय तुम्ही? असा पाऊस बनून घरभर काय फिरताय? आणि तुम्हीच ऑर्डर सोडलीत ना की कपडे धुवा म्हणून? मी वॉशिंग मशीन मधले कपडे धुवा म्हटलं होतं, अंगावरचे नाही. ओ काकू, कपडे मी वॉशिंग मशीन मधलेच धुतलेत. आता हे कुठे वाळत घालू तेवढं सांगा. आता हा ते धुताना मी थोडा भिजलोय. थोडा? ही कुठली पद्धत आहे कपडे धुवायची? तुम्ही अख्खी अंघोळ केलीये. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम कपडे धुतलेत मी. ही पहिलीच वेळ आणि हीच पद्धत आहे माझी कपडे धुण्याची. आता सांगा ना पटकन, कपडे वाळत कुठे घालू? कसे वाळत घालणार ते कपडे? आधी ते पिळायला नकोत का नीट? असेच वाळत घातले ना तर घरभर पाणी होईल. आधी झालंच आहे म्हणा घरभर पाणी. आता ते पुसणार आहे कोण? कोण पुसणार म्हणजे? तुम्ही. मी कशाला पुसायचंय? म्हणजे तुम्हीच म्हटलं होतात ना कामं वाटून घेऊयात. आता कपडे धुवायचं काम मी केलंय, पुसायचं तुम्ही करा. मी काम वाटून घेऊया म्हणाले होते, वाढवून घ्या नाही. हे तुम्ही काम वाढवून ठेवलंय, त्यामुळे आता ते तुम्हीच करायचंय. मी तर अजिबात पुसणार नाहीये. मी पण अजिबात पुसणार नाहीये. पडू दे कोणते पाय घसरून. पडू दे ना, मला काय करायचंय? वे तुम्ही काही माझं ऐकणार नाही आहात. तुमचं चालू द्या, मी जाते. याला काय अर्थ आहे? ते काही नाही, पुसा आता. तुम्ही पुसा. मी कशाला पुसू? अडलंय माझं खेटर. थिएटर? खेटर नाही हो, खेटर खेटर. आता हा कोण आहे? जाऊ दे ना, घ्या फडका आणि पुसून टाका बरं सगळं. मी का पुसू? फडका माहिती माझ्यापासून लांब आधी सगळं पुसून. मला काही माहित नाही. हे घ्या आणि बोल. मी कसं काय करू? म्हणजे याला काय अर्थ? तुम्ही वाळत घाला. घ्या वहिनी. अगं नको. अरे वहिनी, आज तुम्ही जेवला नाही तर नीट, आणि अलीकडे जेवण कमी झालंय तुमचं. वहिनी अगं भाजी कोणी केली होती का काकी? का? काय झालंय? अगं काहीतरी गडबड होती, चवच नव्हती भाजी. काकी तूच करत जा भाजी आणि स्वयंपाक. पिऊ अगं मीच केली होती भाजी. काय? तू भाजी केलीस आणि त्याला चव नाही? इम्पॉसिबल. काकी राजदादा नाहीये म्हणून होता ना असं? काय जाणे, अलीकडे नाही होत माझ्या हातून स्वयंपाक चांगला. वहिनी. पियू, झालं तुझं सगळं? किती वेळा सांगितलं ग अशी जेवणाला नावं नाही ठेवायची म्हणून? काय बघा तरी. पियू, पहिली जा आणि अभ्यासाला बस. जा लवकर. जा चल. अरे जा. ती बोलते वहिनी, त्या ट्रस्ट वाल्यांचा फोन आला होता. हो का? मग काय म्हणाले? हल्ली अनाथ मुलांची संख्या वाढली आहे म्हणे, तर वेगळी इमारत उभी करावी लागणार आहे. त्या कन्स्ट्रक्शनचं रिक्वायरमेंट फंडिंग सुद्धा इन्क्लूड केले त्यात, म्हणून ती अमाऊंट वाढली. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तेवढी मदत तुम्ही करा, आमची काही हरकत नाही असं म्हणाले ती. पण सुदर्शन, मला त्यांचं वागणं अजिबात आवडलं नाहीये. असं न सांगता सवरतं कसं काय बजेट ते डबल करू शकतात? नाही, तरी तुम्ही बहिणी खूप सामंजस्याने बोलताय. मी चौकशी करताना असा संतापलो होतो ना त्यांच्यावर. झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली माझी. मी म्हटलं आता माफी मागून काय फायदा, विसरा म्हटलं मदत. घाबरले. नाही म्हणजे चूक म्हणजे चूकच नव्हे. बरोबर आहे तुझं. एक काम करते मी सुदर्शन, मी ना त्यांची सगळी माहिती पुन्हा एकदा कावेरीला व्हेरीफाय करायला सांगते. म्हणजे कावेरीने एकदा बघितलं ना, बरं होऊन जाईल.
आणि मार्केटमध्ये बाकीच्या लोकांना पण त्यांच्याविषयी काय माहिती आहे हे पण जाणून घेऊया. मग आपण ठरवूया त्यांना पैसे द्यायचे की नाही, आणि द्यायचे तर किती द्यायचे. काय हं? बरोबर आहे ना? हा हा हा. चला मग, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. झालं समाधान? गेली ना हातातून संधी. तुझ्या एका चुकीमुळे केलेलं सगळं फिसकटलं. तुझं MBA शिक्षण आहे ना, ते असं गुंडाळून ठेव. अरे तो पहिली दुसरी शिकला असशील ना धडा, आती तिथे माती तो जरा आठव. सगळं वाया गेलं तुझ्यामुळे. आता जर त्या कावेरीला कळलं की हे सगळं प्रकरण खोटं आहे, तर हे प्रकरण आपल्या किती अंगाशी येणार आहे कळतंय का तुला? आई ग, आई ग. आई ग. तुम्हाला शिंका येत आहेत. हो का? मला माहितच नव्हतं. मी काळजीने विचारतीये. काकू, काळजी करू नका. हा, मी भिजलो म्हणून जरा सर्दी झाली आहे. लगेच हॉस्पिटल गाठणार नाहीये मी. शुभ बोला हो. ओके, बोलतो. शुभ, बस. किती नाजूक आहात तुम्ही. लगेच सर्दी कशी झाली तुम्हाला? तुमच्यापेक्षा ना आमच्या गावची लहान मुलं आहेत ना, त्यांची इम्युनिटी तुमच्यापेक्षा दसपट बरी आहे. तुम्ही म्हणजे अगदी नाजूक नखरेलात. काकू, काही बोलत नाही तर लिमिट्स क्रॉस करू नका. काही काय बोलताय? आणि ही कुठली पद्धत आहे बोलायची? आणि नाजूक नखरेल काय हो? मी नाजूक आहे? नाजूक आहे? अहो, ते आमच्या गावाकडे बोलण्याच्या ओघात बोलतात. मग गावाकडे जाऊन बोला. बघा, तुम्ही ना जरा आराम करा. तुम्हाला सर्दी झालीये. मी काढा करून आणते तुमच्यासाठी. काढा. एक मिनिट, ताप आहे का बघू आधी. काकू, मला फीवर नाहीये. डोंट टच मी प्लीज. का? ते आपण दोघंच आहोत घरात. ते तुम्ही टच केलं तर ते बरं दिसणार नाही. आणि तुम्हाला ना खरंच ताप आलाय वाटतं, आणि तो तुमच्या डोक्यात गेलाय म्हणून अशी फालतू बडबड करताय. बघू दे मला ताप आलाय का. हो काकू, थांबा. तुम्ही एक काम करा, तुम्ही थर्मामीटर घेऊन या. मी चेक. आपल्या माणसाला ताप आलाय की नाही बघायला थर्मामीटरची गरज नसते. नुसता हात लावून बघितलं तरीही कळतं. आपली माणसं. बापरे, डोळ्यात पाणी आलं माझ्या. आता घरात ठेवलाय म्हटल्यावर म्हणणारच ना आपलं. परक्याला कोणी घरात ठेवून घेतं का? घरात ठेवलंय. गप्प बसा, बघू ताप आहे का बघू दे मला. बापरे, मला खरंच ताप आलाय हो. थांबा, तुम्ही मी काढा करून आणते. ओ काकू, ओ ओ ओ काकू. अरे यार, काढा. ओव्याच्या पाण्यापर्यंत ठीक होत. काढा.
बदलतोय आई, आपण नको का बदलायला? तुला कुठे माझे विचार पटतायत? कारण शेवटी कितीही झालं ना तरी माहेरचा चहा हे शेवटी तुझ्या एकटीचंच बाळ आहे. दारासमोर चपला सुद्धा तेव्हाच जमतात जेव्हा तिजोरीत पैसा पडून असतो. ज्या दिवशी मला डिसिजन घेण्याचे राईट्स मिळतील ना त्या दिवशी तुझ्या या रिलेशन्सना, तुझ्या सो कॉल्ड तत्वांना मी व्हॅल्यू देईन याची शाश्वती नाही देऊ शकत. राज, निदान माझ्याशी भांडण्यासाठी तरी घरी ये रे बाळा. खूप उशीर झालाय. हॅलो. हॅलो कावेरी, सॉरी हं, तुला एवढ्या उशिरा फोन केला मी. झोपली होतीस का बाळा? नाही नाही, झोपले नव्हते, झोपणारच होते. काढा बनवत होते. का, काय झालं? राजला बरं नाहीये का? हो, ते बरे आहेत. मग कोणासाठी बनवत होतीस काढा? तुला बरं नाहीये? अच्छी. नाही म्हणजे थोडीशी सर्दी झालीये त्यामुळे स्वतःसाठीच बनवत होते काढा. खूप त्रास होतोय का बाळा? अच्छी. नाही हो, त्रास नाही होतोय. काढा बनवायला घेतला होता पण ती चहाची पातच नाहीये घरी. काही हरकत नाही, मी तुला एक नवीन छान वेगळ्या पद्धतीचा काढा शिकवते गवती चहा शिवाय. बघ, पटकन सर्दी निघून जाईल तुझी. चालेल. हे बघ, एक काम कर, तुझ्याकडे थोडासा काळा गूळ असेल ना, काळा गूळ घे, त्याच्यामध्ये छान लिंबू पिळ, थोडी तुळस, त्याच्यामध्ये थोडासा पुदिना घाल आणि थोडं जिरं घाल, त्याच्यामध्ये थोडं दालचिनी घाल, दालचिनी खूप चांगलं असतं, थोडे लवंग घाल आणि हळद घाल न विसरता. सगळं चांगलं उकळू दे. उकळून थांबलं ना, थंड झालं ना की मग त्याच्यामध्ये थोडासा मध घाल. बघ कशी छान तुझी सर्दी पळून जाते. ठीक आहे, चालेल, बनवते मी असा. कावेरी, राज झोपला असेल ना? हो, झोपलेत ते. बोलायचं नाही माझ्याशी तो, पण स्वतःची काळजी घे बाळा, आणि राजची पण काळजी घे. हो मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. अरे बिझनेस बरोबर नाती सुद्धा जपायची असतात ना राज. हे बघ, ज्यांना बिझनेस आणि नाती या दोन्ही मधला समतोल साधता येतो ना, तोच माणूस त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात सुद्धा यशस्वी होतो. विसरू नकोस. नाती जपायची असतात, तोडायची नसतात. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तिची माया, तिच्या मायेचा स्पर्श जगून घ्या, तिची साथ सोडू नका. हॅलो ब्रो. अरे कुठे आहेस तू आणि ह्या वेळेस काय फोन करतोयस? पियू, बरं मला सांग, आई कशी आहे? चंचल
आधी मला सांग की तू कुठे आहेस आणि तुला आता आठवण येते का तिची? ए पिऊ, आई कशी आहे? बरी आहे ना ती? तशी बरी आहे पण तशी बरी नाहीये. ए तू ब्रो ये यार इकडे. ती ऑफिसची कामं करून खूप दमते आणि घरी आली ना किती शांत शांत असते. आधी सारखी फ्रेश एनर्जेटिक काकी बघायलाच नाही मिळत रे मला. आणि तू नाहीयेस म्हटल्यावर ती जेवतही नाहीये नीट. ये ना यार ब्रो. ब्रो आर यू ऑल राईट? हा ग, थोडा फीवर आलाय, सर्दी पण झाली. काय यार तू पण ना. तिकडे कोणी आहे का तुझी काळजी घेणार? हा, तर काकी असती तर मस्त काढा करून दिला असता तुला. तुझी काकी जरी इथे नसली तरी आहे इथे एक काकू माझी काळजी घ्यायला. काकू नाही, सासू आहे ती, सासू. बरं ऐक ना, मला जरा बरं वाटत नाहीये, मी ठेवतो फोन. ओके, गुड नाईट. गुड नाईट, बाय. मी सासू आहे का तुमची? नाही, तसं नाही. तसं नाही मग कसं? जगभर माझ्याबद्दल सांगत सुटलाय तुम्ही. असा काय छळ करते हो मी तुमचा? असा कितीचा छळ केलाय मी? एवढं तुमच्यासाठी स्वयंपाक करते मी, ओव्याचं पाणी बनवून दिलं, एवढा काढा बनवला तुमच्यासाठी, एवढी सेवा करणारा माणूस भेटलाय आणि लोकांना सांगत सुटाई माझी सासू आहे म्हणून. कोणाला सांगत होता आता? हो काकू, नका ना लोड घेऊ. मी फक्त सासू आहे असं सांगितलं, सासूचं नाव नाही सांगितलंय. त्यामुळे कोणी येणार नाहीये तुम्हाला विचारायला. ठेवा तो काढा. प्लीज. आता प्लीज कशाला म्हणताय? प्लीज हा काढा द्या असं म्हणा. जरा ना प्लीज म्हणायला शिकाव तुम्ही. सतत तिचे काय ऑर्डर सोडत असताना ती सवय बंद करा तुम्ही. काकू प्लीज द्या तो काढा. आता कसं घ्या. संपवायचा आहे सगळा. अहो तुम्ही काकू ऐकणार ऐका ना, मी पितो नंतर. प्या, अहो प्या. मी पितो. नाक दाबे ना मी. सावकाश, गरम आहे, हळू प्या 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 प्या. सगळा संपवायचा आहे. आता जरा आराम करा. सानिया, सानिया, हे सगळं काय सुरू आहे सानिया? हं? काय करतेस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? सगळं काकीला कळलं तर काकी काय म्हणेल? कळतंय का तुला? काकी 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 बस कर आदित्य. हे बघ मला खूप टेन्शन आलंय, चिडचिड होते माझी, कळतंय तुला? म्हणून तू आता दारू पिणार आहेस का? वा, छान, ग्रेट. हाव, ही हाव आहे ना सानिया, ती कायम गोत्यात आणते एवढं लक्षात ठेव. दुसऱ्यांच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या खिशात घालण्यासाठी धडपड करणारी माणसं ना पायात पाय अडकून पडतातच. एवढं लक्षात ठेव सानिया. हरकत नाही, यू कॅरी ऑन. मी नाही थांबवणार तुला आता, आणि बोलणार तर मुळीच नाही. कारण तुम्ही सगळेजण ना आता समजून सांगण्याच्या पलीकडे गेलात.
हवेत आहात तुम्ही आता. पण एक गोष्ट लक्षात ठेव सानिया, माहेरच्या चहाचा खरा मालक राजवर्धन ज्यावेळेस परत येईल ना, त्यावेळेस तो तुम्हाला सगळ्यांना पुन्हा जमिनीवर आणेल. नाही इतका तर मी नक्कीच ओळखतो राजाला. आदित्य, तो परत येईल असं वाटतंय तुला? माहित नाही, हो पण त्याने परत यावं अशी मनापासून इच्छा आहे माझी. कॅरी ऑन.